कृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री ज्ञानदेवाय नमः। श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः। अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग। ऑडिओ क्रमांक 8 अभंग चरण 618 ते 743। ओम तत्सत या मंत्राच्या उच्चाराचे काय महत्व आहे ते भगवंतांनी सांगितले। आता भगवंत 4 श्लोकात या मंत्राचा विनियोग कसा करायचा ते सांगत आहेत। भगवंत श्लोकात सांगतात की मोक्षार्थी मनुष्य शास्त्राला अनुसरून यज्ञाधिक कर्मे करतो, परंतु ही कर्मे सुरू करण्याआधी ओम या अक्षराचा उच्चार करतो। भगवंतांच्या या वचनाला तैत्तरीय उपनिषदातील पुढील मंत्र आधारभूत आहे। ओम इति सामानि गायन्ति, ओम इति ब्रह्मा प्रसवती, ओम इत्यग्निहोत्रम अनुजानाति। ओम या मंत्राचा उच्चार करून साम मंत्र गायले जातात। ओमचा उच्चार करून ब्रह्मा अनुमती देतो आणि ओमचा उच्चार करून अग्निहोत्र करण्याची आज्ञा देतो वगैरे। एकूण कोणतेही कर्म करताना ओंकाराचा उच्चार करून केले जाते। ओंकार हा गूढ नाद आहे। अ, उ व म ही 3 अक्षरे व नादबिंदू अशा यात 3.5 मात्रा आहेत। त्यातील अ ही मात्रा स्थूल जगताचा निर्देश करते। सारी जडसृष्टी म्हणजे अ। अकाराला ज्ञानदेवाने परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी मानलेलं आहे। अकार चरण युगुल असं पहिल्या अध्यायात म्हटलं होतं। उ ही मात्रा सूक्ष्म जगताचा निर्देश करते। मन बुद्धी अहंकार रूप सूक्ष्म जगत हे अतिशय विशाल आहे, म्हणून ज्ञानदेव या अक्षराला उदराच्या ठिकाणी मानतात। उकार उदर विशाल आणि मकार म्हणजे सारे ज्ञान जगत। विविधतेत एकच आत्मतत्व भरून राहिले आहे हे अनुभवणे म्हणजे ज्ञान। सर्व काही चैतन्य स्वरूप आहे याचे ज्ञान मकारामुळे होते। ज्ञानदेव मकार हा मस्तकाच्या ठिकाणी मानतात। मकार महामंडल मस्तकाकारे। नादबिंदू ही अर्धमात्रा म्हणजे प्रशांत परब्रह्माची अवस्था आहे। एकूण स्थूल जगत व सूक्ष्म जगत व या साऱ्यांना गुंफणारे पेलून धरणारे ज्ञान जगत व त्या पलीकडे असणारे प्रशांत एकमेवाद्वितीय असं परब्रह्म मिळून सगळ्यांचा निर्देश एका ओंकाराने होतो। ओंकाराच्या या सर्व मात्रांचा अभ्यास म्हणजे ब्रह्मापासून स्थूल जगतापर्यंत सर्वांचे एकाग्रतेने चिंतन करणे होय। ज्ञानदेव ओम तत्सत या मंत्राच्या विनियोगाची रीत समजावून सांगत आहेत। श्लोकात सांगितलं की यज्ञ दान तप ही सारी कर्मे ओंकाराच्या उच्चाराने सुरू केली जातात, म्हणजे ही कर्मे करण्याआधी ओंकाराचा उच्चार केला जातो। ज्ञानदेव त्याची रीत सांगत आहेत। ध्यानाने ओंकाराला आधी गोचर करून घ्यायचे, मग वाचेने त्याचा उच्चार करायचा। अशा ध्यानाने व उच्चारणाने ओंकार स्वरूप मूर्त झाले, प्रणव मंत्र सिद्ध झाला की मग कर्मांना सुरुवात करायची। या ओंकाराला ज्ञानदेव दिव्याची व वाटाड्याची उपमा देतात। दीपज्योत अंधारात मार्ग दाखवते किंवा घनघोर अरण्यात वाट दाखवणारा समर्थ वाटाडे असेल तर ते अरण्य सुरक्षितपणे पार करता येते। तसे हा ओंकार म्हणजे कर्मारंभीचा दिवा वा वाटाडे आहे। नंतर ज्ञानदेव कोणकोणती कर्मे प्रणवोच्चाराने करतात ते सांगतात। उचित अशा देवतांच्या उद्देशाने केली जाणारी कर्मे, धर्म्य कर्तव्ये, द्रव्यादी विपुल सामुग्रीने केले जाणारे यज्ञ, आह्वनीयादी अग्नीत समर्पण करायचे द्रव्य, नित्य यज्ञ म्हणजे स्वधर्मोक्त आचरण, अशी अनेक प्रकारची कर्मे या ओंकाराच्या उच्चारणाने केली जातात। त्या व्यतिरिक्त स्वधर्माने मिळवलेल्या जमिनीचे देश काल पाहून सत्पात्री दान, एकभुक्त राहणे, कृच्छ्र चांद्रायणादी व्रते करणे, उपवासाने शरीरातील धातू शोषून क्षीण करणे, अशी दान तपादिक कर्मे केली जातात। आता ही सात्विक कर्मे असली तरीही बंधनकारक आहेत, कारण त्यापासून मिळणारे चांगले फळ भोगण्यासाठी तरी देहधारण करावा लागतोच। पण जर तीच कर्मे प्रणवोच्चारपूर्वक केली की ती जीवाला बंधमुक्त करतात। ज्ञानदेव होडीचा दृष्टांत देतात। होडी ही जमिनीवरून वाहून नेणे कष्टप्रद असते, पण तिच्याच योगे पाण्यातून तरून जाता येतं। ओंकार हा होडीप्रमाणे आहे। यज्ञ दान तपादी कर्मे जी बंधनकारक म्हणून प्रसिद्ध आहेत तीच कर्मे ओंकाराच्या उच्चारणाने तारून नेणारी होतात। त्याने परब्रह्माचा निर्देश केला जातो। परब्रह्मात प्रथम ओम हाच ध्वनी उठला। त्याचा नाद होताच आदिसंकल्परूप ब्रह्मदेव हाच ब्राह्मण, वेद म्हणजे ज्ञान व यज्ञ निर्माण करता झाला। ज्ञानदेवाने त्याचे विनियोगाचे महत्व नाना दृष्टांतांनी केलं
व अशा विनियोगा वाचून सात्विक कर्मे सुद्धा सफल होत नाहीत हे सांगितले. कर्माच्या आधी अशा प्रकारे ओंकाराचे स्मरण करण्यास श्रुतीने सांगितले आहे. त्यावरूनच कर्मारंभी ओंकाररूप गणेशास वंदन करण्याची प्रथा पडली आहे. ज्ञानदेवानेही ग्रंथाची सुरुवात ओमच्या उच्चाराने करून ओंकार स्वरूप गणेशास ग्रंथारंभी वंदन केलं आहे. पुढे भगवंत कर्मामध्ये तत् या शब्दाचा विनियोग कसा करायचा ते सांगणार आहेत. भगवंत ओम तत्सत या मंत्राचा सात्विक कर्मात कसा विनियोग करायचा ते सांगत आहेत. त्यातील प्रणवाचा उच्चार करून कर्माला सुरुवात करायची हे सांगितल्यावर तत् शब्दाचा विनियोग कसा करायचा ते सांगताना भगवंत म्हणतात की मोक्षाची इच्छा करणारे लोक तत्पदाच्या उच्चाराने फलांची इच्छा न धरता यज्ञ, दान व तप इत्यादी कर्मे करीत असतात. इच्छा असते ती फक्त मोक्षाची, इतर कोणतीही कामना ते मनात धरत नाहीत. आधीच्या श्लोकात ब्रह्मवादीन ओमचा उच्चार करतात असं म्हटलं होतं. या श्लोकात मोक्षकांक्षी भी असं म्हटलेले. अर्थातच जे ब्रह्मवेत्ते नाहीत पण मोक्षाची इच्छा ज्यांना आहे ते ब्रह्मार्पण बुद्धीने यज्ञदानादी कर्मे करतात. त्यामुळे फलाचे ममत्व व अहंकर्तृत्व हा भाव राहत नाही. कोणतेही कर्म केले की त्याचे फळ हे उत्पन्न होतच असते व त्या फळाची इच्छा धरली की ते फळ कर्त्याला चिकटते. मग कर्त्याला बंध प्राप्त होतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की मोक्षाची इच्छा करणारे मुमुक्षु लोक कर्म करत असतात ती कर्मे फळात परिणत होत आहेत असे पाहतात. तेव्हा ती कर्मे तत् या शब्दाने फलासह ब्रह्मार्पण करतात. ज्ञानदेव पुढे तत् शब्दाचा अर्थ स्पष्ट करत आहेत. संस्कृतमध्ये तत् हे सर्वनाम आहे. त्याचे नपुसकलिंगी प्रथमा एक वचन म्हणजे तत्. तत् म्हणजे ते. परब्रह्म वस्तूचा निर्देश तत् या शब्दाने केला जातो. म्हणून तत् म्हणजे परब्रह्म. तेच परब्रह्म सर्वांचे आदी आहे असे मोक्षाची इच्छा करणारे लोक त्याचे चित्तात ध्यान करतात व तत् असा शब्दाचा स्पष्ट शब्दोच्चार करतात. त्यांच्या मनात भाव हाच असतो की आपल्या यज्ञाधिक क्रिया फलासह तत्स्वरूप ब्रह्मालाच अर्पण होवोत. त्याचा भोग आम्हाला भोगायला लागू नये. अंगी झाडती न ममे येणे बोले. ही कर्मे न मम असं म्हणून ते अंग झाडतात, म्हणजे त्या कर्माचे फळ झिडकारतात. जनावरे जशी आपले अंग झाडून अंगावर बसलेल्या माशा वगैरे उडवून लावतात, तसेच जणू हे मोक्षार्थी कर्माचे फळ झाडून टाकतात. कर्माशी आपला असलेला संबंधच तोडून टाकतात. अशा प्रकारे हे मोक्षार्थी ओंकाराने कर्माचा आरंभ करतात व तत्काराने ते कर्म परब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतात. त्यामुळे कर्माला परब्रह्म रूपत्व प्राप्त होते. परंतु एवढ्याने कार्यभाग होत नाही, कारण कर्म ब्रह्मरूप झाले असले तरी कर्म व कर्ता यात भेद राहिलेला आहे. कर्ता कर्माचे फल अर्पण करतो म्हणजे कर्ता कर्माहून स्वतःला भिन्न समजतो असं दिसून येतं. हे द्वैतही राहता कामा नये आणि जोपर्यंत द्वैतभाव असतो तोपर्यंत संसार भय म्हणजे पुनर्जन्माचे दुःख हे असतेच. ते द्वैतही नाहीसे होण्याकरता पुढे भगवंत सत शब्दाचा विनियोग करण्यास सांगत आहेत. सात्विक कर्मे सुद्धा योग्य हातवटीने केली तर ती मोक्षास कारणीभूत होतात. मोक्ष म्हणजे जीव ब्रह्मैक्य अनुभवणे. म्हणून ओम तत्सत या मंत्राचा विनियोग करण्याची हातवटी भगवंत सांगत आहेत. ओंकाराच्या उच्चाराने कर्माला सुरुवात करावी व फलाची अपेक्षा न धरता यज्ञादी कर्मे तत् या शब्दाच्या उच्चाराने ब्रह्मार्पण करावीत. इदम न मम हा भाव जागृत होऊन फलाचा त्याग केलेला असल्यामुळं ते कर्मफळ कर्त्याला लागत नाही असं सांगून भगवंत सत शब्दाचा विनियोग कसा करावा ते सांगत आहेत. श्लोकाचा अर्थ थोडा गूढ दिसून येतो. सद्भावात, साधुभावात व प्रशस्त कर्मांच्या बाबतीत सत या शब्दाचा विनियोग केला जातो असं भगवंत म्हणतात. श्लोकातील सद्भाव व साधुभाव हे दोन शब्द कोड्यात टाकणारे आहेत. सद्भाव व साधुभाव कशाला म्हणायचं? सद्भाव, सत हा शब्द अस म्हणजे असणे या धातूवरून आलेलं विशेषण आहे. म्हणून सत म्हणजे असणारे, अर्थात नित्य असणारे. म्हणून सत म्हणजे परब्रह्म, कारण त्याची सत्ता त्रिकाला बाधित आहे. त्याच्या सत्तेवरच विश्वाचं अस्तित्व जाणवतं. उदाहरणार्थ पाण्याच्या आश्रयावरच तरंग, लाटा, बुडबुडे, फेस हे सत्तावान होत असतात. पाण्याचा आधारच नसेल तर तरंग, लाटा, बुडबुडे वा फेस निर्माणच होणार नाहीत. तसेच त्या परब्रह्माची सत्ता आहे म्हणून हे विश्व आकाराला आलेले दिसते. त्यामुळे आपल्याला जशी लाटांमधून पाण्याची अनुभूती यावी
त्याप्रमाणे कोणत्याही वस्तूची अनुभूती येते ती त्या अस्तित्वाच्या रूपातून वास्तविक परब्रह्माचीच अनुभूती येत असते. त्यामुळे सत हे सर्व विश्वाचे अधिष्ठान आहे. म्हणून सर्वम सत्य प्रतिष्ठितम असं म्हटलं आहे. अहम अस्मी, त्वम असि, मी आहे, तू आहेस, हा सर्व प्रत्यय त्या एका परब्रह्माचाच आहे. त्यामुळे श्लोकातील सद्भाव याचा अर्थ सर्व काही परब्रह्म स्वरूप आहे असा भाव. साधुभाव. तैत्तरीय उपनिषदातील ब्रह्मानंद वल्लीत म्हटलं आहे की असन्नेव स भवती असत ब्रह्मेती वेद चेत अस्ति ब्रह्मेती चेद वेद संतमेनम ततो विदुरिती. जो ब्रह्माला असत समजतो म्हणजे ब्रह्म नाही असे म्हणतो तो असत होतो, आणि जो ब्रह्म आहे असं जाणतो त्याला सत्पुरुष असं समजलं जातं. ब्रह्माचे अस्तित्व जो मान्य करत नाही तो स्वेच्छाचारी होऊन सदाचारापासून भ्रष्ट होतो, आणि जो ब्रह्माचे यथार्थ तत्व जाणत नाही परंतु ब्रह्माच्या अस्तित्वावर ज्याची श्रद्धा असते त्याला सत्पुरुष, साधू असं म्हटलं जातं. म्हणजेच साधू आहे तो जिज्ञासू, मुमुक्षु आहे. तो ब्रह्म जाणून घेण्याचा जाणीवपूर्वक योग्य मार्गाने प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे सद्भाव व साधुभाव निर्माण झाल्यावर सत शब्दाचा प्रयोग केला जातो. तसेच मंगल शुभ कर्मामध्येही परब्रह्मवाचक सत शब्दाचा उच्चार केला जातो. ज्ञानदेव सत शब्दाचे प्रयोजन काय आहे ते आधी स्पष्ट करतात. तत् शब्दाच्या प्रयोगाने कर्म ब्रह्मार्पण केले तरी तेथे कर्ता वेगळेपणे उरतो, त्यामुळे द्वैत भासते. द्वैत हेच संसार भयास कारण आहे. म्हणजे सात्विक कर्माने अद्वैत स्थिती प्राप्त व्हायला हवी, ती अजून झालेली नाही. ब्रह्म जे दुजेपणानं भासत असतं ते आत्मभावाने अनुभवास यायला हवं. त्यासाठी भगवंतांनी सत शब्दाचा विनियोग सांगितलेला आहे. मग द्वैत मावळून जाईल, द्वैताचा दोष निघून जाईल. ओंकार व तत्कार याने कर्माला ब्रह्मरूपत्व दिलेलं असतं, म्हणून त्या कर्माची प्रशस्ती केली जाते. त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा विनियोग कसा करावा ते भगवंत श्लोकात सांगत आहेत. असा अर्थ ज्ञानदेवानी केलेला आहे. शंकराचार्य प्रशस्ते कर्मणी विवाहादौ म्हणजे विवाह वगैरे मंगल कर्म असा प्रशस्त शब्दाचा अर्थ करतात. ज्ञानदेवाने केलेल्या विवेचनावरून प्रशस्त कर्म म्हणजे ओंकार व तत्काराने ज्या कर्मांना ब्रह्मरूपत्व दिलेलं आहे ती कर्मे असा अर्थ निष्पन्न होतो. पुढे ज्ञानदेवानी सद्भाव व साधुभाव या शब्दांचा अर्थ स्पष्ट केला आहे. ज्ञानदेव सांगतात की ओंकाराच्या उच्चाराने कर्मास प्रारंभ केला व तत्शब्दोच्चाराने कर्म ब्रह्मार्पण केले तरी तेथे कर्ता वेगळेपणाने उरतो, त्यामुळे अद्वैत प्रत्ययास येत नाही. त्यासाठी सत शब्दाचे प्रयोजन आहे. ज्ञानदेव सद्भाव शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात की तरी सत्शब्दे येणे आटोनी असताचे नाणे. सत्शब्दाच्या योगाने असतचे म्हणजे विनाशीपणाचे नाणे आटवले जाते व सत्तेचे शुद्ध रूप राहते. त्याला सत शब्द हा वापरतात. म्हणून सत म्हणजे परब्रह्म, सत म्हणजे कायम टिकणारे, देशकालमानाने ज्यात काहीही बदल होत नाही ते सत. विश्व हे विनाशी आहे, त्यामुळे विश्वरूपाने जे प्रतिभासित होते ते सर्व असत आहे. सत शब्द असत पदार्थाचा निराश करून सत असे ब्रह्म प्रत्ययास आणून देतो. ते परमतत्व अखंडित असे आपल्या ठिकाणीच असतं. मग मिथ्या असा विश्वाभास मावळल्यावर त्या परमतत्वाचा प्रत्यय येतो. ते परमतत्वच विश्वाकाराने आहे असे कळून येते. देखता रूपी सोये लाभे जयाची. रूपामध्ये ज्याची सोय लाभते म्हणजे सर्व व्यक्तरूपे एका परब्रह्माचीच आहेत असं कळून येतं. ओंकार व तत्कार याने कर्माला ब्रह्मरूपत्व दिले. सत शब्दाच्या विनियोगाने कर्ताही ब्रह्मरूप आहे असं ज्ञान झालं. मग अशा त्या परब्रह्मात सत शब्दाचा विनियोग करून लीन होऊन जावं, स्वतःचं कर्तेपणही विसरावं. असा हा सत शब्दाचा अंतरंग विनियोग आहे असं भगवंतांचे म्हणणे ज्ञानदेव सांगत आहेत. असं आपलं म्हणणं आहे असं म्हटलं तर भगवंताहून आपण वेगळे आहोत असं होईल व द्वैत उत्पन्न होईल. यावरून ज्ञानदेव भगवंतांशी एकरूप झालेले आहेत असं दिसून येतं. निवृत्तीनाथानेही 5व्या अध्यायात म्हटलं होतं की निराळी बोल देखसी स नागर. निराळ म्हणजे निरालंब आकाश. निरालंब आकाशात ज्ञानदेवांना श्रीकृष्णार्जुनांचा संवाद ऐकू येत आहे. त्यामुळे ते त्या संवादाच्या मूळ अभिप्रायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. ते भगवत वचनाशी एकरूप झालेले असल्यामुळं ज्ञानदेवांच्या मुखातून जणू काही भगवंतच बोलत आहेत.
अशा प्रकारे ज्ञानदेवांना द्वैतात राहूनही अद्वैत भोगण्याची युक्ती सापडलेली आहे. श्रीकृष्ण व ज्ञानदेव येथे सत्शब्दाशी एकरूप झालेले आहेत. हाच सत्शब्दाचा श्रेष्ठ विनियोग आहे. पुढे ज्ञानदेव सत्शब्दाचे सामर्थ्य विस्ताराने वर्णन करतात. सत्शब्दाचा विनियोग कशासाठी करायचा ते सांगताना ज्ञानदेवाने सांगितलं की जरी ओंकाराच्या उच्चाराने कर्माला सुरुवात करून तत्शब्दाने कर्म ब्रह्मार्पण केले तरी कर्ता वेगळेपणाने उरतो. तो परमतत्वाशी एकरूप होत नाही. सत्शब्दाच्या उच्चाराने मात्र कर्ता वेगळेपणे उरत नाही. हा सत्शब्दाच्या उच्चाराचा एक फायदा झाला. दुसरा फायदा असा की सत्कर्म घडत असतानाही काही वेळा त्यामध्ये काही कमतरता राहून जाते. मग अशी कमतरता राहिली की त्या कर्माचे योग्य फळ जे मोक्षप्राप्ती ते मिळत नाही. उदाहरणार्थ शरीरात व्यंग उत्पन्न झाले की शरीराचा व्यापार मंदावतो किंवा रथाचे एक चाक बिघडले की रथाची गती अवरुद्ध होते. त्याप्रमाणेच काही अवगुण सत्कर्मात राहिले तर तेच सत्कर्म असत्कर्म रूप धारण करते. अशा वेळी ओंकार व तत्कार यांच्या मदतीला सत्शब्द धावून येतो. ज्ञानदेव सांगतात की सत्शब्द त्या सत्कर्मातील उणेपणा काढून टाकतो व त्या सत्कर्माला पूर्णत्व देतो. जणू काही तो त्या सत्कर्माचा जीर्णोद्धार करतो. जुने झालेले किल्ले किंवा देवळे यांना पडझडीपासून वाचवण्यासाठी त्यांचा जीर्णोद्धार केला जातो. ती मूळची बांधकामे न पाडता त्यांचे स्वरूप न बदलता त्यांना आधारभूत असे बांधकाम केले जाते व त्यांना मजबूती दिली जाते. तेच काम हा सत्शब्द करतो. त्या कर्माला असतपणापासून वाचवतो व पुन्हा सद्भावावर आरूढ होण्यास सहाय्य करतो. रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी औषधात तसे सामर्थ्य असते किंवा हतबल झालेल्या मनुष्याला दुसऱ्या कोणी आधार दिला की पुन्हा त्याला उभारी येते. तसे सत्शब्दामध्ये न्यून पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते. एकूण प्रशस्त कर्म व सात्विक कर्म यांना सद्भावाने असे निरामयत्व येते. काही वेळा प्रमादामुळे प्रशस्त कर्म वाट सोडून आडमार्गाला लागते. उदाहरणार्थ वाटसरून मार्ग चुकतो. रत्नांची परीक्षा करणाऱ्याला एखाद्या वेळी भूल पडते. अशी व्यवहार दक्ष माणसे सुद्धा काही वेळा चुका करतात. काही वेळा विहित सत्कर्मच अभिचाराने आपल्या सीमा ओलांडून असत्कर्माच्या पंक्तीत जाऊन बसते. राभस्ये सांडी सीमा असं ज्ञानदेव म्हणतात. अविचाराने ते कर्म आपली सीमा ओलांडते असे म्हणून ज्ञानदेवांनी आपली टीका अर्जुनाच्या कर्म न करण्यापर्यंत नेऊन ठेवलेली आहे. एकूण स्वधर्मप्राप्त कोणतेही कर्म करत असता त्याला सत्शब्दाच्या विनियोगाने ते निर्व्यंग होऊन सत्कर्मांच्या पंक्तीला जाऊन बसते. ज्ञानदेव पुढे आणखीही काही दृष्टांत देऊन सत्शब्दाचा महिमा गात आहेत. ज्ञानदेवांनी सत्शब्दाच्या विनियोगाचे कोणते 2 फायदे होतात ते सांगितले. सत्शब्दोच्चारामुळे कर्ता वेगळेपणे उरत नाही हा झाला एक फायदा व सत्कर्मातही काही व्यंग राहिले असेल तर ते सत्शब्दोच्चाराने दूर होते. त्याच्या स्पष्टीकरणार्थ ज्ञानदेव आणखी काही दृष्टांत देत आहेत. परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला की ते काळे असणारे लोखंड सुवर्णात परिणत होऊन तेजस्वी बनतं. त्याचा एखादा भाग तसाच राहिला असं होत नाही. ते पूर्णपणे सोन्यात परिवर्तित होतं. तसे सत्शब्दाच्या उच्चाराने सत्कर्म पूर्णपणे निर्दोष होते. ओढा गंगेला जाऊन मिळाला की त्याचे पहिले नामरूप हरपते व तो विशाल गंगेत परिणत होतो व गंगा या नावानेच ओळखला जातो. आता त्याच्याकडेही गंगेचे पावनत्वादी गुण येतात. तसेच सत्शब्दोच्चाराने व्यंग राहिलेली सत्कर्मे सुद्धा निर्व्यंग होतात. अमृताचा वर्षाव झाला की मृताला सुद्धा जीवन लाभतं. तशी व्यंग निर्माण झालेली सत्कर्मे कर्त्याला दुर्गतीला नेत नाहीत. अशा प्रकारे ज्या परब्रह्मापासून हे सर्व दृश्य जगत प्रकाशित झाले आहे त्या ब्रह्मापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य या ओम तत्सत मंत्रामध्ये आहे. पुढे ज्ञानदेव ओम तत्सत हा मंत्र व परब्रह्म यांचा परस्पर संबंध काय आहे ते सांगताना म्हणतात की परब्रह्म हे निर्धर्म व विशुद्ध आहे व ओम तत्सत हे त्याच्या आवडीचे नाम आहे. पण येथे नाम वेगळे आणि नामी वेगळा अशी स्थिती नाही, तर नाम आणि नामी एकरूप आहेत. नाहीतर त्यांच्यात द्वैत निर्माण झालं असतं. आकाशाला जसा आकाशाचाच आश्रय किंवा आकाशात सूर्य उगवतो व स्वतःच स्वतःला प्रकाशित करतो, तसेच ओम तत्सत हे नाम ब्रह्म स्वतःच स्वतःला प्रकाशित करते. अशा प्रकारे अर्जुनास ओम तत्सत या नामाचे महात्म्य सांगून ज्ञानदेवांचे भगवंत सत्कर्मामध्ये या मंत्राचा विनियोग करायला सांगत आहे. युद्ध हे अर्जुनाला स्वधर्मानं प्राप्त झालेलं आहे.
ते स्वधर्मोक्त कर्म आचरले तर पाहिजेच. स्वधर्माने सांगितलेले असल्यामुळे ते प्रशस्त कर्म आहे. पण हे प्रशस्त कर्म आचरताना घ्यायची काळजी म्हणजे अहंभाव टाकून त्या फलाची इच्छा न धरता ते कर्म करायचं. मग त्यात वध वगैरे जे दोष राहणार आहे त्यासाठी ते कर्म ओम तत्सत या मंत्राने परमात्मचरणी अर्पण करायचं. म्हणजे त्यातील दोष निघून जाऊन मोक्ष प्राप्तीत काही अडचण निर्माण होणार नाही. एया लागी कर्म जे जे कीजे असं सांगून ज्ञानदेवांच्या भगवंताने पुन्हा एकदा कर्म करण्याची अर्जुनाला आज्ञा दिलेली आहे. अशा प्रकारे या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी यज्ञ, दान आणि तप आणि तदनुषंगिक कर्म यामध्ये काही दोषामुळे उणेपणा आला तर तो दोष दूर करण्याचा उपाय सांगितला आहे. पुढे भगवंत सत हा शब्द प्रयोग आणखी कोणत्या बाबतीत करतात ते सांगणार आहेत. सत शब्दाचा विनियोग कसा करायचा ते भगवंतांनी सांगितलं. पुढच्या श्लोकात सत आणखी कशाला म्हणतात ते भगवंतांनी सांगितलं आहे. यज्ञ, दान, तप वगैरे कर्मांबाबत सत शब्द लावून त्या कर्मातील अपूर्णता नाहीशी होती. त्या कर्माच्या ठिकाणी असणाऱ्या स्थिर बुद्धीला व निष्ठेलाही व भावनेलाही सत असं म्हटलं जातं. तसेच यज्ञ, दान, तप यांच्यासाठी जी कर्मे केली जातात त्यांनाही सत असे म्हणतात. आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सद्भाव, साधुभाव व प्रशस्त कर्म सिद्धीस जावीत म्हणून कोणी यज्ञ, दान, तप करणार असतील तर ती निष्ठा सुद्धा सत मानली पाहिजे व त्या प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या कर्मांनाही सत म्हटले जाते. या सर्व विवेचनाचा मतितार्थ असा की ओंकाराने कर्मास आरंभ करावा, तत्काराने ते ब्रह्मार्पण करावे, सत्काराने आपण व ब्रह्म वेगळे नाही आहोत ही भावना ठेवावी. असे केलेले विहित कर्म, सात्विक कर्म, चुकून हातून घडलेले निषिद्ध कर्म सुद्धा कर्मासह कर्त्याला ब्रह्मरूप करते. असे त्या ओम तत्सत या मंत्राचे सामर्थ्य आहे. येथे भगवंतांनी कर्मयोगाची व्याप्ती वाढवलेली आहे व त्यासाठी केलेला युक्तिवाद एखाद्या कसलेल्या वकिलालाही मागे टाकेल असा आहे. गीता ही अर्जुनाला युद्धासाठी उभे करण्यासाठी सांगितली गेलेली आहे. सुरुवातीच्या अध्यायात त्यांनी स्वधर्म कर्म करणे कसे योग्य आहे, त्या कर्माचा लेप लागू नये म्हणून ती अहंभावना, ममत्व व फलापेक्षा सोडून करणे कसे हितावह आहे ते सांगितले. फलाकांक्षा व अहंभाव सोडून जरी कर्मे केली तरी युद्धातील अपरिहार्यपणे होणारी हत्या व त्या हत्येचे लागणारे पाप यातून सुटण्यासाठी भगवंतांनी गीतेच्या शेवटी ओम तत्सत या मंत्राचा विनियोग कसा करायचा व तीच कर्मे ब्रह्मरूप कशी करायची याचा मार्ग सांगितला. या उपसंहाराच्या वेळी त्यांनी यज्ञ, दान, तप वगैरे सात्विक कर्मांबरोबर प्रशस्त कर्मांचा एक वर्ग तयार केला. त्यात शास्त्राने प्रशस्त ठरवलेल्या कर्मांचा समावेश केला. युद्धाख्य कर्म हे स्वधर्माने प्राप्त झालेले असल्यामुळं शास्त्रोक्त कर्म आहे, त्यामुळे ते प्रशस्त आहे. ते घोर कर्म असले तरी निषिद्ध नाही, ते प्राप्त कर्तव्यच असल्यामुळे ते करावेच लागेल व प्राप्त कर्म असते ते प्रशस्तच असते. तेव्हा दुष्टांचा संहार करण्यासाठी जरी भीष्म द्रोणांचा संहार करावा लागला तरी तेही सत्कर्मातच येते. हेही पर्यायाने भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. ज्ञानदेव यावर टीका करताना म्हणतात की ओम तत्सत या नामाचा असा महिमा असल्यामुळं यज्ञ, दान किंवा कोणतेही खडतर कर्म असो ती कर्मे पूर्ण होवत किंवा अपूर्ण राहोत ती ब्रह्मार्पण भावाने केली की ती ब्रह्मच होतात. हा मंत्र म्हणजे जणू परिसाची कसोटी आहे. परिसाच्या कसोटीवर कोणतेही सोने कमी प्रतीचे ठरत नाही, कारण परिस त्याला सुवर्णमय करून टाकतो. मग ती ब्रह्मार्पण झालेली कर्मे समुद्रात मिळालेल्या अनेक नद्या ज्याप्रमाणे वेगळेपणे ओळखता येत नाहीत त्याप्रमाणे ओम तत्सत मंत्राने ब्रह्मार्पण केलेल्या कर्मात सांग, असांग, विहित, अविहित, अधिक, उणी असा तरतम भाव राहत नाही. हे त्र्यक्षर नाम म्हणजे केवळ ब्रह्मच आहे असं ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं आहे. त्या त्र्यक्षर नामातील एक एक अक्षराचा विनियोग कसा करायचा ते सांगितले. श्रद्धेने केलेले कर्म सात्विक, राजस की तामस या अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाच्या निमित्ताने हे विवेचन आलेले आहे. हे लक्षात घेऊन ज्ञानदेव सांगतात की सात्विक, राजस व तामस असे श्रद्धेचे 3 प्रकार आहेत. त्या अनुरूप कर्मे केली जातात. सात्विक श्रद्धा सर्वश्रेष्ठ आहे यात शंकाच नाही, कारण त्यामुळेच हातून सात्विक व विहित कर्मे घडतात. पण ओम तत्सत या नाममंत्राची जोड मिळाली तरच त्या कर्मामध्ये मोक्ष देण्याचे सामर्थ्य येते. निव्वळ सात्विक श्रद्धा मोक्षाप्रत नेऊ शकत नाही, पण ब्रह्मनामाच्या सामर्थ्याची जोड देऊन केलेली कर्मे कर्मबंधन दूर करतात
व ती मोक्षप्रद होतात. तेव्हा ओम तत्सत या मंत्राचा विनियोग करून जे कर्म करतात ते लोक जणू काही संपूर्ण वेदाचे सांग अनुष्ठान करतात असं म्हणायला हवं. सच्छ्रद्धेचे असे स्वरूप व्यक्त केल्यावर शेवटी भगवंत अश्रद्धा व तिचे फळ काय मिळते ते सांगतात. भगवंत श्लोकात सांगतात की अश्रद्धेने केलेले हवन, दान, तप व कोणतेही कर्म असेल त्या कर्माला असत असे म्हणतात. त्याचे ना इहलोकी फळ मिळते ना परलोकी फळ मिळते. भगवंतांनी 16व्या अध्यायात दैवी व आसुरी संपत्तीच्या निमित्ताने मोक्षेच्छूकडे कोणते गुण अंगी असणे आवश्यक आहे व कोणत्या दुर्गुणांचा त्याग करणे आवश्यक आहे ते सांगितले. कर्म म्हटले की ते सर्व बंधनकारक, कारण ते फळ निर्माण करते व ते फळ कर्त्याला भोगायला लागतं. एका जन्मात भोग संपला नाही तर परत परत फळ भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो अशी सर्वसाधारणपणे समजूत असते. मग कर्मयोगाने मोक्ष कसा साध्य होणार हा प्रश्न येतो. त्यासाठी भगवंतांनी आतापर्यंत कर्मयोगाची मूलभूत तत्वे, साधकाने आचरण्याच्या गोष्टी, कर्मयोगात आवश्यक असणारे नाहम कर्तृत्व व अफलकांक्षित्व वगैरे पायाभूत गोष्टींची चर्चा केली. या सर्व चर्चेतून हे निष्पन्न झाले की कर्मयोग्याने मी करतो ही भावना सोडून व फलाची अपेक्षा न करता स्वधर्माने प्राप्त झालेली कर्तव्ये करावीत आणि त्यासाठी अंगी सद्गुण बाणावेत व दुर्गुणांचा त्याग करावा आणि त्यासाठी शास्त्र प्रमाण मानावे. शास्त्राध्ययन करून सगळ्या गोष्टी आचरणे शक्य नसल्यामुळे सर्वसाधारणपणे मनुष्य मोठे लोक जसे आचरण करतात तसे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. मग अशा लोकांनी श्रद्धेने केलेले कर्म मोक्षदायक होते की नाही असा अर्जुनाचा प्रश्न होता. त्यातूनच या त्रिविध श्रद्धेची चर्चा निघाली. भगवंतांनी सांगितलं की मनुष्याच्या स्वभावानुसार श्रद्धा सुद्धा त्रिविध असते. त्यातील सात्विक श्रद्धा श्रेष्ठ आहे आणि सात्विक श्रद्धेने केलेले कर्म सुद्धा ओम तत्सत या मंत्राच्या विनियोगाने कर्त्याला मोक्षपद प्राप्त करून देते आणि त्या उलट श्रद्धा विरहित कर्म केली तर ती कर्मे सत्कर्मे ठरत नाहीत तर असत कर्मेच ठरतात व त्या कर्मांचे इहलोकी काय किंवा परलोकी काय चांगले फळ मिळत नाही. ज्ञानदेव सांगतात की कर्मे जर श्रद्धेने केली नाहीत तर त्यांचा सुपरिणाम दिसणार नाही, कारण ती कर्मे मुळात नामाचा मार्ग टाकून श्रद्धेचा आधार काढून घेतलेली असतात. अशा कर्मामध्ये दुराग्रहाचे बळ वाढलेले असते. मग दुराग्रहाने कोट्यावधी अश्वमेध यज्ञ, सुवर्ण वलयांकित पृथ्वीचेही दान अथवा एका अंगठ्यावर उभे राहण्यासारख्या हजारो तपश्चर्या किंवा तलाव विहिरी खोदणे यासारखी इष्टापूर्त कामे कितीही केली तरी ती मोक्षप्राप्तीच्या बाबतीत व्यर्थ ठरतात. ही सर्व कर्मे व्यर्थ कशी ठरतात ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करतात. खडकावर पडलेला पाऊस व्यर्थच असतो, कारण तेथे बीज रुजत नाही. राखेत होम करण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असते, कारण तेथे अग्नीच प्रज्वलित होत नाही. सावलीला आलिंगन देण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असते, कारण ती कवेत येत नाही. आकाशाला आलिंगन देता येत नाही. घाण्यात बिया घातल्या तर त्यापासून तेल व पेंड निघते, त्याचा व्यापार करून धन कमावता येते, पण दगड घालून त्यातून तेलाची व पेंडीची अपेक्षा कशी करता येईल? मग दारिद्र्य तसंच राहील. कनवटीला खापराचा तुकडा अडकवला तर तो तुकडा नदीच्या अलीकडच्या व पलीकडच्या कोणत्याच गावात चलन म्हणून वापरता येत नाही, मग त्याला उपाशीच मरण्याची वेळ येते. त्याप्रमाणे श्रद्धा विरहित कर्म खापराप्रमाणे आहे. त्यामुळे ना इहलोकी फलप्राप्ती ना परलोकी फलप्राप्ती. एकूण श्रद्धेने केलेले कर्म नाममंत्राची जोड मिळाली की मोक्षदायक होते. नाममंत्राची जोड ही चलनी शिक्क्याप्रमाणे आहे. नाममंत्राची जोड जो देत नाही त्याने केलेले कर्मच सात्विकतेच्या कोटीत बसत नाही, कारण ते श्रद्धेने केलेले नसते. असे विवरण करून ज्ञानदेव शेवटी श्रीकृष्णांचे वर्णन भगवंत श्लोकात सांगतात की अश्रद्धेने केलेले हवन, दान, तप व कोणतेही कर्म असेल त्या कर्माला असत असे म्हणतात. त्याचे ना इहलोकी फळ मिळते ना परलोकी फळ मिळते. भगवंतांनी 16व्या अध्यायात दैवी व आसुरी संपत्तीच्या निमित्ताने मोक्षेच्छूकडे कोणते गुण अंगी असणे आवश्यक आहे व कोणत्या दुर्गुणांचा त्याग करणे आवश्यक आहे ते सांगितले. कर्म म्हटले की ते सर्व बंधनकारक, कारण ते फळ निर्माण करते व ते फळ कर्त्याला भोगायला लागतं. एका जन्मात भोग संपला नाही तर परत परत फळ भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो अशी सर्वसाधारणपणे समजूत असते. मग कर्मयोगाने मोक्ष कसा साध्य होणार
हा प्रश्न येतो. त्यासाठी भगवंतांनी आतापर्यंत कर्मयोगाची मूलभूत तत्वे, साधकाने आचरण्याच्या गोष्टी, कर्मयोगात आवश्यक असणारे नाहम कर्तृत्व व अफलकांक्षित्व वगैरे पायाभूत गोष्टींची चर्चा केली. या सर्व चर्चेतून हे निष्पन्न झाले की कर्मयोग्याने मी करतो ही भावना सोडून व फलाची अपेक्षा न करता स्वधर्माने प्राप्त झालेली कर्तव्ये करावीत आणि त्यासाठी अंगी सद्गुण बाणावेत व दुर्गुणांचा त्याग करावा आणि त्यासाठी शास्त्र प्रमाण मानावे. शास्त्राध्ययन करून सगळ्या गोष्टी आचरणे शक्य नसल्यामुळे सर्वसाधारणपणे मनुष्य मोठे लोक जसे आचरण करतात तसे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. मग अशा लोकांनी श्रद्धेने केलेले कर्म मोक्षदायक होते की नाही असा अर्जुनाचा प्रश्न होता. त्यातूनच या त्रिविध श्रद्धेची चर्चा निघाली. भगवंताने सांगितलं की मनुष्याच्या स्वभावानुसार श्रद्धा सुद्धा त्रिविध असते. त्यातील सात्विक श्रद्धा श्रेष्ठ आहे आणि सात्विक श्रद्धेने केलेले कर्म सुद्धा ओम तत्सत या मंत्राच्या विनियोगाने कर्त्याला मोक्षपद प्राप्त करून देते आणि त्या उलट श्रद्धा विरहित कर्म केली तर ती कर्मे सत्कर्मे ठरत नाहीत तर असत कर्मेच ठरतात व त्या कर्मांचे इहलोकी काय किंवा परलोकी काय चांगले फळ मिळत नाही. ज्ञानदेव सांगतात की कर्मे जर श्रद्धेने केली नाहीत तर त्यांचा सुपरिणाम दिसणार नाही, कारण ती कर्मे मुळात नामाचा मार्ग टाकून श्रद्धेचा आधार काढून घेतलेली असतात. अशा कर्मामध्ये दुराग्रहाचे बळ वाढलेले असते. मग दुराग्रहाने कोट्यावधी अश्वमेध यज्ञ, सुवर्ण वलयांकित पृथ्वीचेही दान अथवा एका अंगठ्यावर उभे राहण्यासारख्या हजारो तपश्चर्या किंवा तलाव विहिरी खोदणे यासारखी इष्टापूर्त कामे कितीही केली तरी ती मोक्षप्राप्तीच्या बाबतीत व्यर्थ ठरतात. ही सर्व कर्मे व्यर्थ कशी ठरतात ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करतात. खडकावर पडलेला पाऊस व्यर्थच असतो, कारण तेथे बीज रुजत नाही. राखेत होम करण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असते, कारण तेथे अग्नीच प्रज्वलित होत नाही. सावलीला आलिंगन देण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असते, कारण ती कवेत येत नाही. आकाशाला आलिंगन देता येत नाही. घाण्यात बिया घातल्या तर त्यापासून तेल व पेंड निघते, त्याचा व्यापार करून धन कमावता येते, पण दगड घालून त्यातून तेलाची व पेंडीची अपेक्षा कशी करता येईल? मग दारिद्र्य तसाच राहील. कनवटीला खापराचा तुकडा अडकवला तर तो तुकडा नदीच्या अलीकडच्या व पलीकडच्या कोणत्याच गावात चलन म्हणून वापरता येत नाही, मग त्याला उपाशीच मरण्याची वेळ येते. त्याप्रमाणे श्रद्धा विरहित कर्म खापराप्रमाणे आहे. त्यामुळे ना इहलोकी फलप्राप्ती ना परलोकी फलप्राप्ती. एकूण श्रद्धेने केलेले कर्म नाममंत्राची जोड मिळाली की मोक्षदायक होते. नाममंत्राची जोड ही चलनी शिक्क्याप्रमाणे आहे. नाममंत्राची जोड जो देत नाही त्याने केलेले कर्मच सात्विकतेच्या कोटीत बसत नाही, कारण ते श्रद्धेने केलेले नसते. असे विवरण करून ज्ञानदेव शेवटी श्रीकृष्णांचे वर्णन व संजय मुखाने अर्जुनाचे वर्णन करतात. तो भाग आपण उद्या. त्यांनी श्रीकृष्णांना कलुष करी केसरी त्रिताप तिमिर तमारी श्रीवरवीर नरहरी अशी विशेषणे वापरली आहेत. कलुष करी केसरी म्हणजे पापरूपी हत्तीचा नाश करणारा सिंह. सिंह मदोन्मत्ती हत्तीवर हल्ला करून त्याचा वध करतो, तसे श्रीकृष्ण पापरूपी हत्तीचा नाश करणारे सिंह आहेत, कारण त्यांनी केलेला गीतोपदेश हा सर्वांना मार्गदर्शक होणार आहे. त्यामुळे साधकाच्या पापाचा नाश होऊन तो मोक्ष प्राप्तीचा अधिकारी बनणार आहे. तसेच त्रिताप तिमिर तमारी म्हणजे त्रिताप रूपी अंधाराचा नाश करणारे जणू सूर्यच आहेत. आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक असे 3 ताप सांगितलेले आहेत. भगवंत या 3ही तापांचा नाश करतात. तसेच ते सर्व वीरांमध्ये मुकुटमण्यांप्रमाणे शोभणारे आहेत. सर्व वीरात श्रेष्ठ आहेत. असे श्रीकृष्ण बोलत होते तेव्हा अर्जुनाचे त्यांच्या वचन वर्षावात चंद्राचे चांदण्यात भान हरपून जावे तसे भान हरपून गेले. हे सर्व पाहून संजयालाही अतिशय आनंद झाला व आश्चर्यही वाटले. आश्चर्य वाटण्याचे कारण असं की ही युद्धभूमी ही काही स्वानंद साम्राज्य उपभोगण्याची जागा नाही. येथे संग्रामरूपी वाणी बाणांच्या अग्रांनी जीविताची मापे घेतो. ही युद्धभूमी आहे. सर्वजण एकमेकांवर बाणांचे प्रहार करून एकमेकांचे प्राण घेण्यास सिद्ध झालेले आहेत. तेव्हा ही जागा काही स्वानंदात रमण्याची नाही. तरीही अशा कर्कश वेळी अर्जुन स्वानंद साम्राज्याचा उपभोग घेत आहे. हे केवढे अर्जुनाचे भाग्य थोर असले पाहिजे. अर्जुन जरी शत्रूच्या रूपात असला
तरी त्याचे ते गुण पाहून तो आत्मसुखदाता आहे असेच वाटते. कारण जर त्याने देवांना आपल्या शंका विचारल्या नसत्या तर आम्हाला हा परमार्थाचा लाभ कसा झाला असता. जन्म मरणाच्या चक्रात अंधारात भ्रमत असताना अकस्मात हे जणू आत्मप्रभेचे मंदिर प्राप्त झाले आहे. तेव्हा आपल्यावर अर्जुनाने हा केवढा उपकार केला आहे असं संजयाला वाटतं. आधी व्यासाने दिव्य दृष्टी देऊन उपकार केला होता आणि आता अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारून बोलते केले. त्यामुळं आत्मज्ञानाची खाणच उघडली. त्यामुळे संजयाला वाटते की व्यासही गुरु आणि अर्जुनही गुरु. त्यामुळे अर्जुन हा जणू व्यासांचा बंधूच आहे. अर्जुनाची भलावण करता करता आपण वाहत चाललो हे संजयाच्या लक्षात आले. आपण अर्जुनाची फार स्तुती केली तर ती धृतराष्ट्राला आवडणार नाही हे लक्षात घेऊन त्याने पार्थाचे गुणगान थांबवले व नंतर श्रीकृष्ण पार्थाशी काय संवाद साधतात ते तो धृतराष्ट्राला सांगू लागला. आणि तेच आपणही स्पष्ट करून सांगणार आहोत असे म्हणून ज्ञानदेवाने या अध्यायाचा समारोप केला आहे. 17वा अध्याय समाप्त. हरि ओम तत्सत.